अलिबाग तालुक्यात तीव्र पाणी टंचाई असताना लोढा बिल्डरचा नवा कुलाबा करण्याचा घाट। अलिबाग तालुक्यातील राज्य सरकारने 7 FSI मंजूर केलाय। अलिबाग शहरात पाणी टंचाई, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न गंभीर आहे। अलिबाग तालुक्यात RCF, उसर व गेल प्रकल्प आहे। त्यात नव्याने शहापूर येथे उद्योगधंदे येत आहे। अलिबागेत नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडतोय। यातच लोढा या विकासकाने नवीन कुलाबा करण्याचा घाट घातला असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार पंडित पाटील यांनी केलाय। हे राज्य जनतेसाठी चालवलेले राज्य आहे, केवळ आमदार आणि मंत्र्यांसाठी चालवलेले राज्य नाही। मागील 15 वर्षात तालुक्यात एकही नवे धरण आले नाही। इतकी पाणी टंचाई असताना नवे प्रकल्प राबवणार कसे, असा सवाल पंडित पाटील यांनी राज्य सरकारला सवाल केलेत। प्रकल्प आहे आणि नव्याने शहापूर येथे उद्योगधंदे येणार आहे। मग MIDC आणि त्याच्यातच आणि अलिबाग तालुका हे काही सिडको सारखं प्राधिकरण नाही आहे। इथे नागरी सुविधांवरती ताण पडतो। रोरो वाहतुकीमुळे आणि कॅटेमॅरनमुळे रोज ते 5 ते 10 हजार पर्यटक हे अलिबाग शहराला भेट देत असतात, पण त्यांना लागणारा आवश्यक पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही। अशातच लोढा बिल्डर यांनी धोकोडे ग्रामपंचायतीतील मांडवा हद्दीमध्ये 35 मजल्याच्या इमारती अशा 50 करण्याचा प्रकल्प हाती घेतलाय असं मला समजलं। म्हणजे नवीन कुलाबा इथे करण्याचा घाट लोढा बिल्डर यांनी केलेला आहे। पण माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे, हे राज्य जनतेसाठी चालवलेलं आहे, केवळ आमदार आणि अधिकाऱ्यांसाठी चालवलेलं राज्य नाही। आज एवढा मोठा प्रकल्प येतोय, त्याच्यासाठी सुविधा कुठल्या देणार? आज अलिबाग तालुक्यामध्ये एकही डम्पिंग ग्राउंड अधिकृत नाही। आज एवढा मोठा प्रकल्प झाल्यानंतर आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात भराव चालू आहे, एवढा मोठा त्याला लागणारं पाणी कुठून देणार? तर राज्य सरकारच्या MIDCनी याचा खुलासा करावा का जी एक्झिस्टिंग लाईन आहे RCFला पाणी पुरवठा करणारी त्याच्यातून देणार का लोढा बिल्डर नव्याने पाईपलाईन टाकून तो प्रकल्प करणार? याचा खुलासा जनतेला व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे। रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 15-20 वर्षात एकही नवीन धरण नाही। सांबरकोंड धरण होईल, मी लहान असल्यापासून त्याची घोषणा सरकार करते, पण प्रत्यक्ष कारवाई करत नाही। उमटे धरणाचा गाळ काढण्याचा प्रकल्प मंजूर झाला आहे। मे महिना आला की काही सामाजिक संस्था गाळ काढायचं नाटक करतात, प्रसिद्धी मिळवतात आणि काम जैसे ते होते। अलिबागला पाणी पुरवठा करणारा एकही प्रकल्प इथे अस्तित्वात नसताना एवढ्या मोठ्या प्रकल्पाला मंजुरी द्यायचं कारण काय? ज्या ठिकाणी प्रकल्प होतोय त्या ठिकाणी ऑलरेडी पाणी टंचाई आहे। कल्याणकर इथे रायगडचे कलेक्टर होते, त्यांनी धोकोडे ग्रामपंचायतीच्या आधी 7 मजलीच्या इमारतीला परवानगी दिली, पण तिथे ऑलरेडी पाण्याची जलजीवन मिशन योजना फेल्युअर केलेली आहे। नौकार आहे, मिळकतकार आहे, मांडवा आहे, इथे ऑलरेडी पाण्याची टंचाई असताना एवढा मोठा प्रकल्प करत असताना सरकारने या गोष्टीचा खुलासा करायला पाहिजे। माझी सरकारकडे आपल्या माध्यमातून मागणी आहे की भीरा पॉवर हाऊसचं जे 97% पाणी आहे ते तुम्ही पाईपलाईनद्वारे जर अलिबागला या परिसरात आणलं तर नवीन धरण बांधायची पण गरज नाही, ते समुद्राला जाऊन मिळते। पण आज स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता ह्याच्यामध्ये दिसते। इतर महाराष्ट्रातील मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असतील, ते विकासासाठी प्रत्येक गोष्टीसाठी ते पाठपुरावा करत असतात। पुणे शहराला 100 ब्रिज बांधले, पण अलिबाग ते वडखळ रस्त्याला पण ब्रिज नाही। तर माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे की कलेक्टर साहेबांनी जे टाउन प्लॅनिंग आहे, कलेक्टरच्या अंडर जे टाउन प्लॅनिंग आहे, ते कशाच्या आधारे या एवढ्या मोठ्या प्रकल्पाला परवानगी देतात? अलिबाग तालुका MMRD मध्ये झालेला आहे, पण ते सिडको सारखी प्राधिकरण नाही मुंबईसारखा। तर नवीन पनवेलला जो विकास झाला आहे त्याच्यासाठी सिडकोही अधिकृत आहे। तर माझी राज्य सरकारकडे मागणी आहे की त्या धर्तीवर इथे प्राधिकरण करावं, सगळ्या सुविधा द्या। माझ्या काय प्रकल्पाला विरोध नाही, पण त्याच्यातून होणारे जे मूळ स्थानिक आहेत, त्यात मुंबई ही आगरी कोळ्यांची होती, पण तिथे गुजराती आणि जैन धर्माच्या लोकांचं प्राबल्य आहे। तशी अवस्था जर योग्य वेळी योग्य, पण ह्याच्या विरुद्ध कोणच आवाज उठवत नाही। म्हणून मला ही लोढा बिल्डरची कालच गोष्ट समजली, पण आज हा प्रकल्प
झाल्यानंतर ही सेकंड मुंबई का चौथी मुंबई होण्याचा प्रकल्प आहे, पण राज्य सरकारने प्रकल्प जरूर करावा. त्या लोढा बिल्डर त्या माझा शत्रू नाही, पण लोढा बिल्डरनी करताना पैसे कमवण्याच्या भरात स्थानिक लोकांना त्रास होणार नाही, पर्यावरणाचा समतोल राखा. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. सकाळी 9 वाजताची मुलाखत घेणं बंद करा, काळी जादू पण बंद होईल. संजय राऊत यांना प्रत्युत्तर उदय सामंत. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजरवर उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे संवेदनशील आहेत. काही वैयक्तिक कारणांमुळे ते जर उपस्थित राहू शकले नाही तर त्यांचा विरोधकांनी भांडवल करू नये. चर्चा सूत्रांच्या माध्यमातून होत आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहिले तर संवेदनशील आहेत. त्यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक झाली आणि महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. शिवसेनेच्या इतिहासात यंदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठं यश मिळालं. नाराजीच्या बातम्या पसरवल्या जात आहे. एकनाथ शिंदे फार मोठ्या मनाचे आहेत, ते नाराज होऊ शकत नाहीत. काही वैयक्तिक कारणांमुळे ते जर उपस्थित राहू शकले नसतील तर त्यांचा राजकीय भांडवल होऊ नये, ते विरोधकांनी करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाही, काळा जादूला विचारा, या संजय राऊत यांच्या आरोपावर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. त्यांचं वर्षा बंगल्याने मागच्या 2.5 वर्षात लाखो महाराष्ट्रातले लोक बघितले. जो वर्षा बंगला स्वतःसाठी वापरला जायचा तो जनतेला बघता आला नाही. तो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या जनतेने बघितला. थोडा मेंटेनन्स जर त्या ठिकाणी सुरू असेल तर राजकीय आरोपांची आवश्यकता नाही. तर संजय राऊत यांना तुला लावताना सामंत म्हणाले, सकाळी 9 वाजताची मुलाखत घेणे बंद करा, तर ती काळी जादू पण बंद होईल. मी पण एका पत्रकार परिषदेत सांगितलंय, एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊन त्यांच्या अगोदर अर्धा तास मी पत्रकार परिषद सुरू करणार आहे. त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने मनावर घेतलं नाही असं देखील ते म्हणाले. पालकमंत्री पद वादवर उदय सामंत म्हणाले, पालकमंत्री पदाचा वाद 2 ठिकाणी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा वाद सोडवतील. काळू जादू पण मुख्यमंत्री झाले मात्र ते वर्षा बंगल्यावरती जायला घाबरतात. ते वर्षा बंगला पुन्हा एकदा तोडून बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काय येतो मला असं वाटतं की त्याच वर्षा बंगल्यानं मागच्या 2.5 वर्षामध्ये लाखो महाराष्ट्रातील लोक बघितली. जो वर्षा बंगला हा काही वैयक्तिक लोकांसाठी बंद होता, स्वतःसाठी वापरला जायचा, परंतु जनतेला कधी बघता आला नाही. तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं बघितला. आता मला असं वाटतं थोडा मेंटेनन्स जर त्या ठिकाणी चालू असेल तर त्याला देखील राजकीय वलय द्यायची काही आवश्यकता नाही. काळी जादू केले, लिंबू सापडले, अशा प्रकारे वेगळे वेगळे विधान येतात. याकडे मला असं वाटतं तुम्ही सकाळी 9 वाजता मुलाखत घेणं बंद केलं की काळू जादू पण बंद होईल. काय झालं की तुमचा सगळ्यांचा आदर ठेवून सांगतो, मी पण परवा पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय, आता एकनाथ शिंदे साहेबांची परवानगी घेऊन त्यांच्या अगोदर अर्धा तास मी आता पत्रकार परिषद सुरू करणार आहे. त्यामुळे त्यांचं एवढं किती मनावर तुम्ही घेता. महाराष्ट्राच्या जनतेनं मनावर घेतलं नाही म्हणून आमचे 80 पैकी 60 निवडून आले. काही ठिकाणी आपले मुख्यमंत्री झाले मात्र ते वर्षा बंगल्यावरती जायला घाबरतात. ते वर्षा बंगला पुन्हा एकदा तोडून बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काय येतो मला असं वाटतं की त्याच वर्षा बंगल्यानं मागच्या 2.5 वर्षामध्ये लाखो महाराष्ट्रातील लोक बघितली. जो वर्षा बंगला हा काही वैयक्तिक लोकांसाठी बंद होता, स्वतःसाठी वापरला जायचा, परंतु जनतेला कधी बघता आला नाही. तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं बघितला. आता मला असं वाटतं थोडा मेंटेनन्स जर त्या ठिकाणी चालू असेल तर त्याला देखील राजकीय वलय द्यायची काही आवश्यकता नाही. काळी जादू केले, लिंबू सापडले, अशा प्रकारे वेगळे वेगळे विधान येतात. याकडे मला असं वाटतं तुम्ही सकाळी 9 वाजता मुलाखत घेणं बंद केलं की काळू जादू पण बंद होईल. काय झालं की तुमचा सगळ्यांचा आदर ठेवून सांगतो, मी पण परवा पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय,
आता एकनाथ शिंदे साहेबांची परवानगी घेऊन त्यांच्या अगोदर अर्धा तास मी आता पत्रकार परिषद सुरू करणार आहे. त्यामुळे त्यांचं एवढं किती मनावर तुम्ही घेता? महाराष्ट्राच्या जनतेनं मनावर घेतलं नाही म्हणून आमचे 80 पैकी 60 निवडून आले. काही ठिकाणी नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मुंबईच्या साकीनाका विभागात पाईपलाईन रोडवर असलेल्या दुकानाला भीषण आग. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. Shankar Education. जनतेने जनधार देऊन एकनाथ शिंदे यांचा निर्णय योग्य होता, यावर शिक्कामोर्तब केला आहे नीलम गोऱ्हे. मी आज शिवसेनेच्या महिला आघाडीच्या बैठकीसाठी नाशिक मध्ये आले आहे. मी गोदावरीच्या आरतीसाठी आले आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी जीवनवाहिनी आमच्याशी जोडून राहावी अशी मी प्रार्थना करणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावर त्या म्हणाल्या, आपण राज्यघटना मानणारे सर्व लोक आहोत. अशा निराधार गोष्टींची दखल माझ्यासारख्या व्यक्तीला घ्यायला सांगता हे मुळात चुकीचे. मी या गोष्टीवर कोणतेही भाष्य करू इच्छित नाही. नितेश राणेंवर नीलम गोरे म्हणाल्या, मला असं वाटतं हा काय म्हणाला तो काय म्हणाला हे मला विचारत बसू नका असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे नाराजीवर नीलम गोरे म्हणाल्या, एक दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे पुण्यामध्ये होते. ते काल माझ्या घरी पुण्यामध्ये जेवणासाठी आले होते. तेव्हा मला कोणतीही नाराजी दिसली नाही. तुम्ही जेवायला बोलवा, ते तुम्हाला नाराज वाटणार नाही असं त्या म्हणाल्या. अगदी एक दिवसापूर्वीच पुण्यामध्ये माननीय शिंदे साहेब होते आणि त्यांना पुढच्या मीटिंगला जात असताना माझं घर जवळच होतं, त्यामुळे मी त्यांना जेवणासाठी निमंत्रित केलं आणि व्यवस्थित जेवण झालं, गप्पा झाल्या, चर्चा झाली, कुठेही मला नाराजी दिसली नाही. तर तुम्ही एकदा शिंदे साहेबांना घरी जेवायला बोलवा, तुमचे सगळे गैरसमज दूर होतील. अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांच्या आग्रसत्तेबाबत अनेक वादग्रस्त दावे केलेले आहेत. ते म्हणाले की ते लाभ द्यायचे असं पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे त्यांनी. नाही, मला हे तपासून घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय अलीकडे काय होतं काही वेळेला की एखादं वाक्य थोडंसं वेगळ्या स्वरूपात दाखवलं जातं आणि त्यामुळे इतिहासाला आधार नसणाऱ्या गोष्टी कोणीही बोलू नयेत हे महत्वाचं आहे. परंतु ते तपासून घेतल्याशिवाय आपण कुणावरती आरोप करणं मला योग्य वाटत नाहीये. पण नाशिकला मी जेव्हा जेव्हा येते त्यावेळेला तुम्ही खूप प्रेमाने माझं स्वागत करता आणि यावेळेला सुद्धा नाशिकला कुठलीही प्रचाराची सभा नसताना अतिशय आनंदाने, आणि याला एक कारण नक्कीच आहे की 1-2 ठिकाणचे प्रश्न सोडले तर आमच्या मंत्र्यांना चांगल्या प्रकारची खाती मिळालेली आहेत. मग परिवहन असेल, सामाजिक न्याय असेल, नगरविकास असेल, आरोग्य असेल, अनेक खात्यांच्या मध्ये रोजगार हमी असेल, या सगळ्या. आता मी महिला आघाडीची, शिवसेना महिला आघाडीची मीटिंग घेतली, त्याला सुवर्णाताई मटाले, त्याच्यानंतर मंगलाताई भास्कर, अस्मिता देशमाने, श्यामल दीक्षित, जोशीताई आणि अनेक सगळ्या जणी उपस्थित होत्या आणि मी त्यांना हेच सांगितलेले की सरकारच्या ज्या योजना आहेत
या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून, लोकांची उमेद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही लवकरच कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर सुद्धा घेणार आहोत. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. अंबरनाथ मध्ये भरदिवसा महिलेची चाकू भोगसून हत्या. पूर्वीच्या हुतात्मा चौक परिसरातील घटना. पूर्वीच्या उड्डाणपुलाजवळ एका महिलेवर चाकू हल्ला करत तिची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना सोमवारी दिनांक 3 वाजता दुपारी घडली. भर दिवसा ढवळ्या हा चाकूचा हल्ला करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सीमा काबळे, वय 42 वर्ष असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून आरोपी आणि महिला दोघीही शिवमंदिर परिसरातील बारकूपाडा येथे राहण्यास असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे. दरम्यान अवघ्या काही तासांच्या आतच पोलिसांनी आरोपी राहुल भिंगारकर या तरुणाला ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सीमाने राहुल यास पैसे दिले होते. मात्र राहुल पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यातून सीमा आणि राहुल हे पूर्वीच्या उड्डाणपुलाजवळ या संदर्भात बोलत असताना त्यांच्यात वाद झाले. त्या वादातून राहुलने सीमाची चाकूने भोगसून हत्या केली. तसेच घटनास्थळावरून पसार झाला होता. घटनास्थळी शिवाजी पोलिसांनी धाव घेत तपास करत आरोपी राहुल यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे. तर 2 जण उभे होते. 2 जण होते, बोलत बसले होते. सांगितलं मला वाटलं सर्व्हिस वाले असं आपल्या असं बसिटीसाठी, म्हणून मी इथं भीक मागत होती. मला माहित नाही त्याचं असं मॅटर आहे म्हणून, भांडणे आहे म्हणून. त्याला डायरेक्ट त्या माणसाने तिला बाईला चाकू खूपच इथंच बसली होती. साधारण किती वाजता झाले? हे तरी 12:30 झाले. काय नेमकं काय कशावर झालं माहित नाही ना साहेब. ते 2 चांगले बोलत बसले होते. आम्हाला काय मॅटर माहिती काय माहितच नाही, काही नाही माहिती. खाली निसर्गाने गपागप चाकू मारायला लागला तिला. बघू नव्हतं जात. मग तुम्ही वरडायचं ना माऊ. अंबरनाथमध्ये एका महिलेची हत्या झाली. हत्या कोणत्या उद्देशाने झाली, महिला कोण आहे आणि आरोपीला आपण ताब्यात घेतलेला आहे? नमस्कार. आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे. त्यामध्ये सीमा कांबळे, वय 42 वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे. या हत्येचं प्राथमिक जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले ही हत्या आहे. आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते. त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न देण्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते. त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे. यामध्ये आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची आणि FIR दाखल करण्याची कारवाई चालू आहे. सर, काही दिवसांपूर्वी ती महिला त्या संबंधित आरोपीवर बलात्काराची केस करण्यासाठी पोलीस स्टेशनला आली होती. मात्र तिची केस कारवाई घेण्यात आली नव्हती आणि त्यामुळेच सगळा प्रकार घडला अशी माहिती समोर येते. नाही, त्या अनुषंगानं आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगानं आमच्याकडे एक तक्रार अर्ज प्राप्त आहे. तक्रार अर्जाच्या अनुषंगानं दोघांचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीनं पूर्ण व्हावा या अनुषंगानं त्यांचे स्टेटमेंट झालेले होते आणि ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून घेऊन त्यांच्यामध्ये समेट निर्माण झालेला होता. एक मिनिट, हिंदीमध्ये का? नाही सर, एक आठवड्यापूर्वी एक झाड पडून घटना घडली होती. त्या घटनेमध्ये आपल्या पोलीस ठाण्यामध्ये
घटना होती आणि एफआयआर का दाखल करून घेतली? या अनुषंगानं पोलीस स्टेशनला याविषयी तक्रार प्राप्त झालेली नाही असं आमचे सिनियर पी आयनी सांगितलेलं होतं. मी त्या अनुषंगानं पी आय साहेबांना ऑलरेडी इन्स्ट्रक्ट केलेलं आहे की ज्या व्यक्तीची वाहन नादुरुस्ती झालेली आहे आणि ज्या व्यक्ती जखमी झालेला आहे त्या दोन्ही लोकांना बोलून घ्या आणि त्यांच्या तक्रारी घेण्यास सांगितलेलं आहे. लवकरात लवकर गुन्हा दाखल करून घेऊ. सर, 4 दिवस अगोदर आपल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कुत्र्याच्या अंगावरून एका बस चालकाने केली, आपण एफआयआर केलाय रात्री आणि अद्याप कारवाई झाली नाही समजले. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? एपीएमसी बाजारात पालेभाज्यांच्या दरात घसरण. वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलाचा परिणाम शेतमालावर होत असतो. सध्या नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात शिमला मिरचीचे दर घसरले आहेत. व्यापाऱ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की सध्या मटार, गाजर याचं सीझन असल्यामुळे नागरिक जास्त तेच घेत आहेत. शिमला मिरची, फुलकोबी यासारख्या भाज्या घेण्यास नागरिक तेवढी पसंती दर्शवत नाही. त्यामुळे शिमला मिरचीच्या दरात तब्बल 10 ते 15 रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 30 ते 40 रुपये, 20 रुपये, 22 रुपये, पहले 30 रुपये, 40 रुपये. बहुत फर्क पड़ा, बाजार नीचे आ गया. आपको घाटा हो रहा है इस वजह से? हाँ, घाटा हो रहा है. लोग ले रहे हैं, फिर भी शिमला लोग ले रहे हैं शिमला में. हाँ, ले रहे. उधर से माल कितना आ रहा है? 3 गाड़ी आता है. और जाता है, खत्म होता है उतना. आपका नाम? रामचंद्र. अभी क्या रेट चल रहा है? शिमला मिर्च अभी 20-22 ऐसा बाजार चालू है. अभी बाजार थोड़ा डाउन हो गया. पिछले हफ्ते बाजार टाइट था, 30-32-34 ऐसा. अभी आवक बढ़ने की वजह से बाजार डाउन हो गया. बाहर गांव से माल आ रहा है और जो मटर गाजर की वजह से सब बाजार को मंदी गिरा है. मटर और गाजर का इफेक्ट हो रहा है, उसकी वजह से सब बाजार डाउन हो गया. क्योंकि सब लोग अभी मटर और गाजर ही खा रहे हैं, तो बाकी भाजी तरकारी को सब बाजार नीचे है थोड़ा थोड़ा. और बाहर गांव से जो गुजरात का माल आ रहा है, फ्लावर का बाजार भी डाउन हो गया, उसकी वजह से गाजर भी डाउन हो गया, मटर भी डाउन हो गया. सब पूरा मंदी मंदी है. क्या हो रहा है? सुदर्शन साबले.
उदय सामंत अंधश्रद्धा पाळणारे असतील तर त्यांनी ते करत राहावं, ते सुद्धा कोकणातले आहेत, संजय राऊत यांची टीका. पंतप्रधानांचे काम आहे, त्यानिमित्त त्यांना संसदेत यावे लागते. महिने संसदेत ते येत नाही. लोकसभा राज्यसभेत यायचे असते, विरोधी पक्ष काय बोलतात ते ऐकायचे असते, खासदारांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे असते. गेल्या 10 वर्षात परमार मोडीत काढली होती. पंडित नेहरूंवर टीका करतात, पण नेहरू, इंदिरा गांधी, नरसिंहराव पूर्ण वेळ संसदेत बसत होते. लोकशाही मजबूत केली. मोदी लग्नाच्या हॉलमध्ये संसद भरवीत आहेत का? बँक्वेट हॉल सारखी संसद केली. सरकार सुद्धा येतंय, आम्ही जातो ऐकण्यासाठी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही? मारुती काबळेंचे काय झाले हा आमचा प्रश्न आहे. इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, पण मुख्यमंत्री अधिकृत निवासस्थान आहे तिथे मुख्यमंत्री का जात नाही? यांचे उत्तर लिंबू सम्राटने द्यावे, शिंदे गटातल्यांनी. बीजेपीच्या गटात चर्चा आहे, कामाख्या देवीला रेडे कापले, त्याचे शिंग पुरले आहेत लॉनमध्ये खोदकाम करून, असं स्टाफ आणि त्यांचे लोक सांगतात. आमचा विश्वास नाही, मंतरलेले शिंग आणलेत. मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकू नये यासाठी असे आम्ही ऐकले आहे. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पाळणारी लोक आहोत, असं देखील ते म्हणाले. बघूयात यावेळी संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते. टोपलीवर लिंबू निघाले, कोणाचं कोण बोलतंय आणि कोणाचं ऐकताय? झालं किती वेळा त्याच्यावर बोलायचं? देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही? हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे. इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे, तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस ते अद्याप राहायला का जात नाही? आणि मी असं ऐकलंय, मुख्यमंत्री असं म्हणतात, राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही. म्हणजे काय प्रकार आहे? अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून राहिली. त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं. हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे, लिंबू मिरची, माझ्या असं कानावर आलेलं आहे की बीजेपीच्या अंतस्थ गटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर. जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतोय. हे खरं आहे की खोटं आहे? आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत. पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं, तिथून काही मंतरलेली शिंग आणली म्हणजे काय, आणि ती तिकडे पुरली आहेत. हे मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाला. आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग ते सांगतायत. आता ही चर्चा आहे. पण साहेब नाफेडने सोयाबीन केंद्र सुरू न केल्याने शेतकरी संकटात. शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत असताना नाफेडने खरेदी बंद केली आहे. खरेदीची मुदत 7 फेब्रुवारी पर्यंत वाढवून दिली आहे. असं असून देखील खरेदी केंद्र सुरू केलेले नाही. 2 लाख क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात आहे.
खासगीत भाव कमी आहे. नाफेडच्या केंद्रावर 4800चा भाव मिळत असून यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र 3 दिवसात सोयाबीन कशी खरेदी करणार हा प्रश्न आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आधीच सोयाबीनचे उत्पन्न कमी झाले आहे आणि त्यातून लागवड करण्यात आलेला खर्च निघाला नाही. त्याचा आर्थिक भार शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. आता सोयाबीन खरेदी बंद असल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे. सोयाबीन खरेदीसाठी हमी केंद्राची मुदत शासनाने 6 फेब्रुवारीपर्यंत वाढवून दिलेली आहे. पण अद्यापही 2 लाख क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. शेतकऱ्यांना विचार आलेला आहे की आपलं सोयाबीन 4 दिवसात खरेदी केंद्रावर कसं खरेदी केल्या जाईल हा प्रश्न शेतकऱ्यांना उद्भवलेला आहे. शेतकरी हा संकटात सापडलेला आहे. खुल्या बाजारात सोयाबीनची किंमत 3804,000 असल्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून ठेवलेली आहे की आपलं सोयाबीन 4851 रुपयात हमी केंद्रावर घेतल्या जाईल. पण 4 दिवसात सोयाबीन खरेदी केंद्रावर कसं घेतल्या जाईल, कारण की एवढी यंत्रणा सरकारजवळ नाही की 4 दिवसात 2 लाख क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांचं खरेदी केंद्रावर घेतल्या जाईल. अद्यापही काही सोयाबीन गोदामापर्यंत पोहोचलेले नाही आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाही आहे. शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. शेतकरी विचारात पडलेला आहे की आपलं सोयाबीन आता कवडीमोल भावात विकावं लागेल. म्हणून सरकारने हमी केंद्राची मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावा ही विनंती. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? हेक्सागोन न्यूट्रिशन दिंडोरी कंपनीतील कामगारांचा प्रश्न अखेर मार्गी लागला. हेक्सागोन कंपनीतील कंटात्री कामगारांनी C2 युनियनचे सभासत्व स्वीकारले म्हणून कंपनी व्यवस्थापन व मॅनेजमेंटने चिडून जाऊन सूडबुद्धीने सर्व कामगारांना कुठलेही कारण न देता गेल्या वर्षापासून कामावरून कमी करण्यात आले होते. परंतु C2चे नेतृत्वाखाली आज कंपनी गेटवर गेट बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यामुळे सर्व कामगारांना आंदोलनस्थळी पोलिसांनी अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन गेले असता युनियनच्या वतीने C2चे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे, कॉम्रेड आप्पासाहेब वटाणे, कॉम्रेड दत्ता राक्षे, कॉम्रेड रमेश चौधरी, कॉम्रेड देवीदास वाघ व कंपनीची व्यवस्थापन अधिकारी श्री तुषार कातकडे, श्री रायते साहेब व पोलीस स्टेशनचे DYSP श्री सूर्यवंशी साहेब, श्री PI शेगर साहेब व श्री PI सुनील पाटील साहेब व ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांच्या मध्यस्थीने चर्चा होऊन अखेर कंपनी व्यवस्थापनाने सर्व कामगारांना बुधवार पासून दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून कामावर घेण्याचं मान्य व कबूल केले. त्यामुळे कामगारांनी वरील सर्व पदाधिकारी, अधिकारी व सदस्यांचा आभार व्यक्त केले. महत्त्वाचा व्हिडिओ महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने